राम राम मंडळी, मी इथं हरभरा या पिकाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे आणि इथं तुम्ही पाहू शकता जो काही हरभरा पीक आहे तर हा सरी वरंबा पद्धतीने इथं लागवड केलेली आहे। आज आपण हरभरा पिकावर नेमकं पहिली फवारणी कोणती घ्यावी या संदर्भात इथं माहिती घेणार आहोत। मित्रांनो, सरी वरंबा पद्धत म्हणजे कसं, या दोन सऱ्या इथं पाडून घेतलेल्या आहेत। दोन सऱ्यामधलं जे अंतर आहे म्हणजे ह्या सरीपासून त्या सरीचं टॉपचं जे अंतर आहे बऱ्यापैकी 2-2.5 फुटाच्या आसपास आपल्याला पाहायला मिळतं। सरीच्या एकदम खालच्या साईडला जी हरभरा पीक आहे तर त्याची इथं लागवड केली। याचा फायदा काय होतो मित्रांनो माहिती आहे, एक तर तुम्ही जर पाणी व्यवस्थापन करायचं असेल तर पाणी सहजरित्या देऊ शकता आणि प्रॉपर हरभऱ्याला फुटवे वगैरे जे आहेत तर ते चांगल्या प्रकारे झालेले आपल्याला पाहायला मिळतात। मित्रांनो, हरभरा पिकावर पहिली फवारणी नेमकं कोणती घ्यावी या संदर्भात माहिती घेताना सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे ज्यावेळेस तुमचं हरभरा पीक 25 दिवसाच्या आसपास जातो तर अशा टायमाला तुम्ही इथं लाईव्हमध्ये पाहू शकता काही जे हरभरा आहेत तर त्याची मर व्हायला आपल्याला सुरुवात झालेली पाहायला मिळते। तर आता एकदम बारीक जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर इथं जी काही बुरशी आहे तर या बुरशीचा जास्तीत जास्त संसर्ग झालेला आहे। तुम्ही इथं पण पाहू शकता हे दोन झाडं मला एकदम जवळजवळ सापडलेले आहेत। तर दोन्ही झाडाच्या जर मुळांचा जर विचार केला तर मुळा एकदम निजूर झालेले आपल्याला पाहायला मिळतात। मुळांद्वारे जे काही अन्नद्रव्य असतं तर ते अपटेक होण्यासाठी तर प्रॉब्लेम झालेला आपल्याला पाहायला मिळतो। तर मित्रांनो, आपल्याला पहिली जी फवारणी घ्यायची आहे तर सगळ्यात महत्त्वाचा आपल्याला डोक्यामध्ये विचार हा पाहिजे की हा मर रोग आपण कशा प्रकारे थांबवू शकतो। मित्रांनो, हा जो काही मर रोग येतोय तर हा फ्युजेरियम ऑक्झिस्पोरम या घातक बुरशीमुळे आपल्या हरभरा पिकामध्ये जो काही मर रोग आहे तर तो आपल्याला आलेला पाहायला मिळतो। आणि हा फ्युजेरियम ऑक्झिस्पोरम ही जी घातक बुरशी काय करते माहिती का, आपल्या पिकाच्या ज्या काही अन्न वाहून नेणाऱ्या ज्या काही पेशी असतात, ज्या काही अन्ननलिका असतात तर त्यांच्यावरती पूर्णपणे डॅमेज करून टाकते आणि आपल्या हरभरा पिकामध्ये अन्न पोचत नाही आणि त्याच्यामुळे एकंदरीत आपल्या हरभरा पिकाची जी काही मर आहे तर ती अशा प्रकारे झालेली आपल्याला पाहायला मिळते। तर या मर रोगाला नियंत्रित करण्यासाठी आपल्याला पहिल्या फवारणीमध्ये 25-30 दिवसाच्या आसपास कंपल्सरी एखादा चांगल्या बुरशीनाशकाचा फवारणीमध्ये वापर करायचा आहे। मित्रांनो, मी तुम्हाला 3 बुरशीनाशक या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, तुम्ही कोणत्याही एका बुरशीनाशकाचा आपल्याला फवारणीमध्ये वापर करायचा आहे। मित्रांनो, बुरशीनाशकामध्ये जर विचार केला तर सगळ्यात महत्त्वाचं पहिलं बुरशीनाशक मी तुम्हाला सांगू इच्छितो। ज्या बुरशीनाशकामध्ये थायफॉइड, मिथाइल आणि कासुकामायसिन हा टेक्निकल घटक असलेलं कोणत्याही चांगल्या स्टँडर्ड कंपनीचं बुरशीनाशक वापरू शकता, ज्याच्यामध्ये धानुका कंपनीचं झिनेट या नावाचं बुरशीनाशक येतं आहे। तुम्ही 30 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी या बुरशीनाशकाचा वापर हा करू शकता। किंवा शेतकरी मित्रांनो, पुढच्या बुरशीनाशकाचा जर विचार केला तर जे बायर कंपनीचं एलेट या नावाचं एक बुरशीनाशक आपल्याला पाहायला मिळतं आहे। हा टेक्निकल घटक असलेलं कोणत्याही चांगल्या ब्रँडेड कंपनीचं एखादं चांगलं बुरशीनाशक तुम्ही फवारणीसाठी वापरू शकता। किंवा शेतकरी मित्रांनो, पुढच्या बुरशीनाशकाचा जर विचार केला तर एक एंडोफिल कंपनीचं स्प्रिंट या नावाचं बुरशीनाशक आपल्याला पाहायला मिळतं आहे, ज्याच्यामध्ये कार्बेंडाझिम प्लस मँकोझेब, कार्बेंडाझिम 25% आहे, मँकोझेब 50% आपल्याला पाहायला मिळतं। WS या फॉर्ममध्ये आहे। मित्रांनो, जर स्प्रिंट भेटलं तर तुम्ही त्याचा वापर 25 ग्राम प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी हा करू शकता। मित्रांनो, पूर्णपणे हे जे 3 पैकी कोणतंही एक बुरशीनाशक वापरा, जो काही मर रोग आहे तर त्याला स्टॉप करण्यासाठी ही जी काही बुरशीनाशकाची फवारणी आहे तर ती फायद्याची ठरू शकते। याच्यानंतर आपल्याला काय वापरायचं आहे मित्रांनो, याच्या व्यतिरिक्त जर 25-30 दिवसाच्या आसपास आपल्या हरभरा पिकामध्ये जर कुडमुळं जी काही एक काळ्या रंगाची आळी असते पहा, तर त्या काळ्या रंगाच्या आळीचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव झालेला असेल तर आपल्या हरभरा पिकामध्ये जे काही नुकसान आहे तर ते होऊ शकतं। तर त्या आळीला नियंत्रित करण्यासाठी एखादं चांगलं आळीनाशक वापरायचं आहे। मी तुम्हाला सुरुवातीला पहिल्या फवारणीमध्ये जास्त काही महागाचे आळीनाशकं सांगत नाही, जे स्वस्तात मस्त आळीनाशक बसतं तर ते म्हणजे इमामॅक्टिन बेंझोएट 5% SG या स्वरूपातलं कोणत्याही चांगल्या कंपनीचं कोणतंही आळीनाशक वापरा, ज्याच्यामध्ये प्रोक्लेम येतं आहे, EMON येतं आहे। किंवा शेतकरी मित्रांनो, भरपूर सारे जे आळीनाशक आहेत तर ते बाजारामध्ये उपलब्ध आहे। 10 ते 12 ग्राम प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी तुम्हाला याचा वापर करायचा आहे। किंवा शेतकरी मित्रांनो, इमामॅक्टिन बेंझोएट 1.9% SC म्हणजे लिक्विड स्वरूपातलं सुद्धा काही कंपन्याचं इमामॅक्टिन बेंझोएट उपलब्ध आहे। तर तुम्ही 25 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी जे काही लिक्विड स्वरूपातलं इमामॅक्टिन बेंझोएट येतं आहे तर त्याचासुद्धा सुरुवातीच्या काळात फवारणीमध्ये वापर हा करू शकता। याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो, सुरुवातीच्या काळामध्ये ॲमिनो ॲसिड असलेल्या किंवा प्रोटीन, व्हिटॅमिन्स असलेल्या टॉनिकचा आपल्याला वापर करण्याची गरज नाही, परंतु सुरुवातीच्या काळात टॉनिकचा जर विचार केला तर ह्युमिक ॲसिड आणि फुल्विक ॲसिड हा घटक असलेल्या कोणत्याही चांगल्या स्टँडर्ड कंपनीचं एखादं टॉनिक तुम्ही फवारणीमध्ये वापरू शकता, ज्याच्यामध्ये PI इंडस्ट्रीज कंपनीचं एक बायोविटा एक्स या नावाचं टॉनिक आपल्याला पाहायला मिळतं। मित्रांनो, बायोविटा एक्स सध्या शॉर्टेज आहे असं मला म्हणजे थोडं
अवेलेबिलिटी नाही आहे त्याची असं मला शेतकरी भरपूर म्हटले, परंतु तुमच्या तिकडे जर बायोविटा एक्स भेटलं तर तुम्ही 40 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी त्याचा वापर करू शकता. किंवा शेतकरी मित्रांनो, ह्युमिक ॲसिड प्लस फुल्विक ॲसिड हा टेक्निकल घटक असलेलं जे एक पाटील बायोटेक कंपनीचं ऑक्सिजन या नावाचं सुद्धा टॉनिक आहे, तुम्ही 50 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी या टॉनिकचा सुद्धा फवारणीमध्ये वापर करू शकता. किंवा शेतकरी मित्रांनो, तुमचं आवडतीचं टॉनिक कोणतं आहे मला खाली कमेंट करून सांगा, ज्याच्यामध्ये ह्युमिक ॲसिड आहे आणि फुल्विक ॲसिड आहे, सीविड आहे. जे की ह्युमिक ॲसिड आणि फुल्विक ॲसिड काय काम करणार माहिती का, एकतर आपल्या पिकाचा जो काही रूट झोन आहे तर त्याला चांगलं मजबूत बनवण्याचं काम करणार आहे. त्याच्यासोबतच आपल्या हरभरा पिकामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये जे काही फुटवे असतात तर ते फुटवे वाढीसाठी सुद्धा हे जे काही टॉनिक असतात तर ते काम करताना आपल्याला पाहायला मिळतील. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे हरभरा पिकामध्ये पहिली फवारणी सध्याच्या काळात करून घेणं गरजेचं आहे. तुमचा हरभरा पीक किती दिवसाचा आहे, हरभऱ्यामध्ये मर दिसायला सुरू झाली का किंवा हरभऱ्याची मर होती का मला खाली कमेंट करून सांगा. किंवा हरभरा जर पेरणी करायचं बाकी असेल तर मर होऊ नये याच्यासाठी मी अगोदरच एक व्हिडिओ बनवलेला आहे, तर तो तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देतो, तर अवश्य पाहू शकता. धन्यवाद.